जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारत आपल्या राष्ट्रीय आर्थिक गणनांसाठी जीडीपीचे बेस इयर कोणते वर्ष ठेवणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच भारताने आता जीडीपीसाठी नवीन आधार वर्ष म्हणून 2022-23 ची निवड केली आहे. हे 2022-23 वर्ष कधीपासून लागू होईल? तर 27 फेब्रुवारी 2026 पासून 2022-23 हे वर्ष जीडीपीसाठी नवीन आधार वर्ष म्हणून लागू होईल. बरं, सध्या भारतात जीडीपी मोजण्यासाठी आधार वर्ष काय आहे? तर 2011-12 हे आहे आणि आता याला बदलून 2022-23 हे नवीन आधार वर्ष असणार आहे. बरं, बेस इयर म्हणजे काय? तर ज्या वर्षाचा उपयोग देशाच्या आर्थिक वाढीचे तुलनात्मक मापन करण्यासाठी केला जातो त्या वर्षाला बेस इयर असे म्हणतात. आणि आता जे 2022-23 वर्ष आहे याचाच उपयोग करून IIP म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक सुद्धा काढला जाईल. बरं, ग्राहक किंमत निर्देशांकासाठी आधार वर्ष काय असेल? तर 2023-24 हे ग्राहक किंमत निर्देशांकासाठी आधार वर्ष असेल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. IIP आणि जीडीपी साठी 2022-23 हे आधार वर्ष आहे, तर CPI साठी 2023-24 हे आधार वर्ष असेल. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, जीडीपीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती? तर विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती कंपनी ही 27वी नवरत्न कंपनी बनली आहे? तर आता भारतातील 27वी नवरत्न कंपनी ही नुमालीगड रिफायनरी बनली आहे. नुमालीगड रिफायनरी लिमिटेड या कंपनीला याआधी मिनीरत्न हा दर्जा होता व अलीकडेच निर्मला सीतारामन यांनी या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे. असा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदा होतो? तर या कंपनीला सरकारी मंजुरीशिवाय एकाच प्रकल्पावर 1000 कोटी किंवा तिच्या निव्वळ मूल्याच्या 15% गुंतवणूक करता येणार आहे. बरे, नुमालीगड रिफायनरी कंपनी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर आसाम या राज्यात ही कंपनी स्थित आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, नुकतंच आता महावितरणनं एकाच महिन्यात किती सौर कृषी पंप स्थापन करत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे? तर आता महावितरणनं एकाच महिन्यात 45,911 कृषी पंप स्थापन करत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हा जो रेकॉर्ड आहे हा महाराष्ट्रानं मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत केला आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय? तर महाराष्ट्रात 10.5 लाख सौर कृषी पंप बसवणं असं या योजनेचं उद्दिष्ट असून त्या उद्दिष्टाअंतर्गत महाराष्ट्रात कार्यसुद्धा करण्यात येत आहे. व आता एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवण्याचा विक्रम सुद्धा आपल्या महाराष्ट्रानं केला. सौर कृषी पंप बसवण्यात महाराष्ट्र हे सध्या देशातील आघाडीचं राज्य आहे. आता इथे आपण महाराष्ट्राविषयीच बोलत आहोत, तर महाराष्ट्रासंबंधित या चालू घडामोडी सुद्धा लक्षात ठेवा. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्तम राज्याच्या श्रेणीत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार आपलं मुंबई हे शहर आशियातील सर्वात आनंदी शहर ठरलं आहे व शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे पुणे येथे हेजिंग डेस्कची सुद्धा स्थापना करण्यात आली. आणि महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती हे अभियान सुरू केलेलं आहे. बरं, पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू काश्मीर ते कोणत्या शहरापर्यंत धावली? तर पहिली चेरी कार्गो ट्रेन ही जम्मू काश्मीर ते मुंबई या शहरापर्यंत धावलेली आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. 200 वर्षानंतर दंडक्रम पारायण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक विक्रम कोणी केला? तर मित्रांनो, 200 वर्षानंतर प्रथमच दंडक्रम पारायण पूर्ण करण्याचा विक्रम हा देवव्रत महेश रेखे यांनी केला आहे. व विशेष म्हणजे हे जे देवव्रत महेश रेखे आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी असून या 19 वर्षीय तरुणाने हा दंडक्रम पारायण पूर्ण करत आपल्या नावावर एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. याआधी 200 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील नाशिकच्याच वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी ही कामगिरी केली होती व त्यांच्यानंतर आतापर्यंत ही कामगिरी कोणी करू शकलं नव्हतं व पुन्हा एकदा महाराष्ट्रातीलच व्यक्तीने ही कामगिरी करण्याचा विक्रम केला आहे. सध्या देवव्रत वाराणसी येथील वल्लभराम शालिग्राम संघवेद विद्यालयात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहेत. बरे, दंडक्रम पारायण काय आहे? तर हे शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यान्हित शाखेशी संबंधित आहे व यात सुमारे 2000 मंत्र असतात आणि याचं पारायण करताना
हे मंत्र कोणतेही ग्रंथ न पाहता कंठस्थ पठण करायचे असतात आणि याचं पठण करताना त्याची लय व ताल सुद्धा चुकली नाही पाहिजे. अशा प्रकारे याचं पारायण करतात व देवव्रत यांनी हे पारायण 50 दिवसात पूर्ण अचूकतेसह पूर्ण केलं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये यावर प्रश्न विचारण्यात येईल, त्यासाठी लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडे GI टॅग देण्यात आलेले वरेयूर कापसाची साडी आणि थुय्यमल्ली तांदूळ हे कोणत्या राज्याचे उत्पाद आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वरेयूर कापसाची साडी आणि थुय्यमल्ली तांदूळ हे तामिळनाडू या राज्यातील उत्पादन आहेत. व नुकतेच आता तामिळनाडूमधील 5 उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे. यात इतर 3 उत्पादन सांगायचे झाले तर आंबा समुद्रम खेळणी, नमक्कल स्टोनवेअर आणि कविंदापाडी देशी साखर या 3 उत्पादनाचा देखील समावेश होतो. या 5 उत्पादनाला GI टॅग देण्यात आल्यामुळे तामिळनाडूमधील एकूण GI टॅग वस्तूंची संख्या किती झाली तर 74 इतकी तामिळनाडूमधील GI टॅग प्राप्त वस्तूंची संख्या झाली आहे. व GI टॅग हा किती वर्षासाठी वैध असतो तर GI टॅग हा 10 वर्षासाठी वैध असतो. तामिळनाडू राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. तामिळनाडूची राजधानी चेन्नई, तर सध्या राज्यपाल हे RN रवी आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण तर M.K. स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. व तामिळनाडू या राज्यामध्ये मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार नॅशनल पार्क व इंदिरा गांधी नॅशनल पार्क स्थित आहेत. आणि तामिळनाडू या राज्यातच कल्पकम हे अणुविद्युत केंद्र सुद्धा स्थित आहे. पुढील प्रश्न. स्वराज कोशल यांचे नुकतेच वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर स्वराज्य कोशल हे मिझोराम या राज्याचे माजी राज्यपाल होते. त्यांनी 1990 साली मिझोरामचे राज्यपाल म्हणून कार्य केलं होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पती होते. नेक्स्ट क्वेश्चन. 7व्या इंडिया इंटरनॅशनल सीव्हिड एक्स्पो अँड समिटचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर या 7व्या इंडिया इंटरनॅशनल सीव्हिड एक्स्पो अँड समिटचं आयोजन हे कोची या शहरात करण्यात येणार आहे. केरळमधील कोची हे शहर असून येत्या एक्स्पो 2026 साली 29 आणि 30 जानेवारी असा 2 दिवस पार पडेल. या समिटच्या आयोजनामागील उद्देश काय तर समुद्री शैवाल संसाधनाचा वापर, सहकार्य, तंत्रज्ञान व माहिती वाटप, उद्योग आणि बाजारपेठ विस्तार आणि भारतातील ब्लू इकॉनॉमीला चालना देणे हा या समिटचा उद्देश आहे. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडचं आयोजन हे रशिया या देशात करण्यात आलं होतं. व मित्रांनो, हे ऑलिम्पियाड 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पार पडलं व भारताने या स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदक पटकावले आहेत. ही या ऑलिम्पियाडची कितवी आवृत्ती होती तर ही या ऑलिम्पियाडची 22वी आवृत्ती होती. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच RBIने वर्षातला 5वा पतधोरण आढावा जाहीर केला तर यात रेपो दरामध्ये किती टक्के कपात करण्यात आली? तर वर्षातील या 5व्या पतधोरण आढाव्यात रेपो दरामध्ये 0.25% कपात करण्यात आली. यालाच आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की किती बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली तर येथे 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. व या कपातीनंतर नवीन रेपो दर काय तर 5.25% हा आता नवीन रेपो दर असणार आहे. RBI विषयी सांगायचं झालं तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली व RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे हा दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व यंदाची या दिनाची थीम काय तर एव्हरी कॉन्ट्रीब्युशन मॅटर्स अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मनाली क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. नागपूर विद्यापीठाची स्थापना ही 1923 मध्ये करण्यात आली होती व तेव्हापासून आतापर्यंत यावर एकाही महिलेची कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली नव्हती व मनाली क्षीरसागर या कुलगुरू बनणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या स्वदेशी वैमानिक प्रशिक्षक विमानाचं नाव काय? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.